तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरासरी ॲव्हरेज औसत हा पूर्ण एक टॉपिक घेऊन आलेलो आहोत. या टॉपिकवरचे आपण 7 प्रकारचे उदाहरण बघणार आहोत. टाइप 1, टाइप 2 अशा प्रकारे 7 प्रकारचे उदाहरणं बघणार आहोत. तर टाइप 7 पर्यंत आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा, कारण याच्यातून तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट लक्षात येणार आहे आणि झिरो टू हिरो जसं म्हणतात मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये म्हणतात झिरो टू हिरो. तर झिरो टू हिरो बनायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येक याचं सोल्युशन दिलेलं आहे मी याच्यामध्ये. प्रत्येक टाईपचं वेगवेगळं सोल्युशन आणि वेगवेगळ्या पद्धतीने कसं करायचं ते पण सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार. तर जास्त न बोलता चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 1, 5, 8, 12 आणि 14 यांची सरासरी काढा. तर इथे किती संख्या आहे? 1, 2, 3, 4, 5. तर याचं सूत्र काय? सरासरीचं सूत्र काय? सरासरीचं सूत्र काय? सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज. ठीक आहे, सर्व संख्यांची बेरीज भागीला संख्या. किती संख्या आहेत ते लिहायचं. ठीक आहे, तर सर्व संख्यांची बेरीज म्हणजे 1 अधिक 5 अधिक 8 अधिक 12 आणि अधिक 14 यांची बेरीज करायची. आणि किती संख्या आहेत पूर्ण? 5 आहेत, तर याला 5 ने भागायचं. तर इथे किती झालं मग? 5 आणि 1 6, 6 आणि 8 14, 14 आणि 12, 14 आणि 12 किती झाले? 26, 26 आणि 14 किती झाले? 40, 40 झाले, बरोबर आहे. बघा, 14 आणि 12 26, 26 आणि 8 34, 34 आणि हे 6 40. तर 40 भागीला 5, 40 भागीला 5 म्हणजे किती आलं उत्तर? 8 आलं. तर या संख्यांची सरासरी किती आली? 8 आली. तर हे सूत्र काय आहे? सर्व संख्यांची बेरीज भागीला संख्या. किती संख्या होत्या ते लिहायचं. ठीक आहे, अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. तर बघा, आता समोरचं उदाहरण आपण घेऊया. आता टाईप 2 मध्ये जाऊया आपण. टाईप 2 मध्ये काय म्हटलेलं आहे? 1, 2, 3, 4 डॅश 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 17 ची सरासरी काढा. म्हणजे 1 पासून 17 पर्यंतच्या ज्या सगळ्या संख्या आहेत त्यांची सरासरी काढायची आहे. तर याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं, पहिली संख्या घ्यायची आणि शेवटची संख्या घ्यायची. पहिली संख्या 1 आहे, शेवटची संख्या 17 आहे. किती संख्या किती झाल्या? 2. तर याला 2 नी भागायचं. तर किती होईल मग? 18 भागीला 2. 18 भागीला 2 म्हणजे किती येते? 9. तर याचं उत्तर किती येईल? 9. ठीक आहे, अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने सोडवता येते. तर पुन्हा एक याच्यावरच एक उदाहरण बघूया आपण. तर बघा, 1 पासून तर 24 पर्यंत सर्व संख्यांची सरासरी आपल्याला काढायची. तर पहिली संख्या लिहायची आणि शेवटची संख्या लिहायची. आणि किती संख्या झाल्या मग? 1 आणि 2. तर याला 2 नी भागायचं. तर किती झालं मग? 25 भागीला 2. 25 भागीला 2 म्हणजे किती येईल उत्तर? 12.5. बरोबर आहे. 25ला 2 नी भागितलं तर 12.5. तर याच्यामधलं हे उत्तर आपलं आलेलं आहे. तर तुम्हाला हा कन्सेप्ट लक्षात आला असेल असं मला वाटते. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आता टाईप 3 सुरू होतोय. बघा, पहिल्या 10 विषम संख्यांची सरासरी. तर विषम संख्यांची सरासरी म्हटलं आणि पहिल्या 10, पहिल्या 20, पहिल्या 30 काही असलं तरी उत्तर काय राहील? जेवढ्या संख्यांची सरासरी सांगितली तेच उत्तर राहील. म्हणजे 10च उत्तर राहील. पहिल्या 10 संख्यांची सरासरी म्हटलं तर 10 उत्तर राहील. त्याचप्रमाणे नेक्स्ट उदाहरण बघूया आपण याच्यामधलंच. पहिल्या 25 संख्यांची विषम संख्यांची सरासरी म्हटलं तर याचं उत्तर पण 25च राहील. हे लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवलं तर तुम्हाला उदाहरण सोडवायला सोपं जाईल. ठीक आहे, समोरचा टाईप बघा आता. आता काय म्हटलं यांनी? पहिल्या 20 समसंख्यांची सरासरी किती? तर पहिली समसंख्या कोणती आहे? 2. आणि 20वी कोणती येईल? 20वी समसंख्या म्हणजे या 20ला कितीने गुणावं लागेल? 2 नी गुणावं लागेल. म्हणजे ही 20वी समसंख्या आपल्याला 40 मिळेल. तर या दोघांची करायची बेरीज. आता इथं संख्या किती झाल्या? 2. तर 2 नी याला भागायचं. म्हणजे किती झालं? 42 भागीला 2 बरोबर किती आलं? 21. याच्यापेक्षा सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो. समसंख्यांची पहिल्या 20, पहिल्या 30, पहिल्या 40 कितीही असो, तर असं विचारलं असलं तर काय करायचं? सरळ सरळ जे
जेवढ्या संख्यांची सांगितलेली आहे तेवढ्या संख्या लिहायचा, त्याच्यामध्ये 1 मिळवायचा, ती आपली सरासरी 21 येऊन जाते. ठीक आहे. अशा याच्यावर पुन्हा दुसरं उदाहरण बघूया आपण. टाईप 4 मधलं दुसरं उदाहरण. 1 ते 50 पर्यंत येणाऱ्या सर्व समसंख्यांची सरासरी काढा. तर 1 ते 50 पर्यंत, तर 1 ते 50 पर्यंत पहिली समसंख्या किती? 2. शेवटची समसंख्या किती? 50. तर हे किती झालं मग? 50 आणि 2 किती झाले? 52. याला कितीने भागायचे? 2ने, कारण 2च संख्या आहे म्हणून 2ने भागायचं आहे. बरोबर आहे, सरासरी काढायची ना. तर इथे किती आला? 52. 52 भागीला 2 म्हणजे किती आलं? 26. बरोबर आहे. तर इथे लक्षात घ्यायचे 1 ते 50 पर्यंत समसंख्या किती आहेत? 25. कारण हे शेवटची संख्या घेतली, त्याला 2ने भागितलं तर 25 येते, आणि याच्यामध्ये 1 जर मिळवला आपण तर किती येते? 26. अशा प्रकारे पण उत्तर 26 काढता येते. तर दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला काढून दाखवलेलं आहे. चला आता नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊया. टाईप बदललेला इथे, टाईप 5. तर 8 संख्यांची सरासरी 30 आहे, त्यापैकी 7 संख्यांची सरासरी 25 आहे. तर 8वी संख्या काढा. तर याच्यामध्ये काय करायचं? जेवढ्या संख्या दिलेल्या आहे आणि जेवढी सरासरी आहे त्यांचा गुणाकार करायचा. इथे किती संख्या दिलेल्या आहे? 7. इथे सरासरी किती दिलेली आहे? 25. यांचं उत्तर किती येते बघा. 3 8 24 म्हणजे 240 याचं उत्तर आलं. याचं उत्तर किती आलं? 25 7 175. बरोबर आहे. तर याच्यातून हे मायनस केलं तर आपल्याला 8वी संख्या मिळून जाईल. ठीक आहे. जास्त काही डोकं लावायचं काम नाही. पण इथे किती आहे मग? 200ला किती कमी आहे? 25, आणि इथे जास्त किती आहे? 40. 25 आणि 40 म्हणजे 65. हे आपलं उत्तर या ठिकाणी येऊन जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. टाईप 5 मधील हे समोरचं उदाहरण आहे. तर बघा, 10 संख्यांची सरासरी आपण काय केलं होतं, त्याच्यामध्ये 10 गुणीला 35 करावं लागेल. बरोबर आहे. मग काय करावं लागेल? 9 गुणीला 32 करावं लागेल. याचं उत्तर किती येईल? 350. आणि 9 गुणीला 32 केलं तर 3 9 27 आणि 2 9 18. तर 27 म्हणजे 270 आणि 18 म्हणजे 288. आता हे 100ला किती कमी आहे? 300ला किती कमी आहे याच्यामध्ये? 12. आणि हे 50 म्हणजे किती आलं उत्तर? 62. याच्या प्रकारे हे 62 आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तर चला नेक्स्ट टाईप बघूया आता. पुढचा प्रकार कोणता आहे? हां. तर बघा, एका नावेत 12 लोक बसली आहेत. त्यांचे सरासरी वजन 50 किलो आहे. ठीक आहे. तर 12 लोक बसलेले आहेत, त्यांचे सरासरी वजन 50 किलो आहे. ठीक आहे. तर पूर्ण 12 लोकांचं वजन किती झालं मग? 600 किलो. ठीक आहे. आता काय म्हणतं? नावेत बसल्यामुळे तिथं किती लोक झाले? नावेत बसला म्हणजे 12 लोक आधी होते, नावाडी बसला म्हणजे किती झाले? 13 लोक झाले. तर सरासरी कितीने वाढली? सरासरी 2ने वाढली म्हणजे किती झाले लोक? सरासरी किती झाली? 52 झाली. तर याचा करायचा दोघांचा गुणाकार. ठीक आहे. या दोघांचा करायचा गुणाकार. तर 13 दुने 26 6. 13 पंचे 13 दुने 26, 13 एकोणचाळीस, 1352, 13 पंचे 65. 65 आणि 2 हातचे म्हणजे 67. बरोबर आहे. तर हे किती आलं? 676 आणि हे 600. तर 676 मधून 600 वजा केले तर इथे येते 76. आता ही झाली ट्रेडिशनल मेथड. आता मी तुम्हाला एक नवीन मेथड सांगणार आहे. तर त्याच्यानी उत्तर पण 76 येईल. मी तुम्हाला काढून दाखवतो. तर बघा, या ठिकाणी किती दिलेलं आहे? लोक किती दिलेलं आहे? 12. आणि सरासरी कितीने वाढली? 2ने. तर याला 2ने गुणायचं आणि 2 याच्यामध्ये मिळवायचे. ठीक आहे. आणि जुनी जी सरासरी आहे 50, तर ती पण याच्यामध्ये मिळवायची. तर याचं जे उत्तर येईल तेवढंच आपलं उत्तर राहील. 12 दुने किती झाले? 24. आणि 50 आणि 2 किती झाले? 52. 24 आणि 52 यांची बेरीज किती येते? 76. तर अशा प्रकारे ही पद्धत पण कामात येते आणि ही पद्धत पण कामात येते. दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला समजवलेलं आहे. आता पुढचं उदाहरण बघा. एका वर्गात 15 विद्यार्थी असून त्यांच्या वयाची सरासरी 9 वर्षे आहे. जर वर्गात शिक्षक आले तर सरासरी 2ने वाढते. तर याच्यामध्ये आपण
दुसरी पद्धत अवलंबूया. जसा इथे विद्यार्थी किती आहे? 15. सरासरी कितीने वाढते? 2नी. तर 15 गुणिले 2 करायचं. जेवढ्यांनी गुणलं तेवढेच त्याच्यात मिळवायचे, बरोबर आहे. आणि जुनी सरासरी मिळवायची, बरोबर आहे. तर मिळवलं तर किती येते मग आता बघा. 15 दुणे 30 आणि हे किती झाले? 9 आणि 9 आणि 2 म्हणजे किती? 11. हे किती झालं मग? 41. तर अशा प्रकारे हे उत्तर आपलं या ठिकाणी 41 येते. आता शेवटचे उदाहरण मी तुम्हाला सोडवण्यासाठी देत आहे. आता हे सोडवून याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे? 10 लोक